एकटेपणा, लोनलीनेस आणि सोशल आयसोलेशन म्हणजे अलग थलग पडणं म्हणतो जे आपण माणसाचं, वृद्धापकाळात काही लोकांना सतत एकटेपणा जाणवतो. कुटुंबातील लोक व्यस्त असतात किंवा मित्र कमी होतात आणि सामाजिक सहभागही कमी झाल्याने OCDच्या विचारांचं ओझं वाढतं. त्यामुळे लहान सहान गोष्टींबाबत जास्त चिंता वाटणं आणि वारंवार त्या गोष्टी तपासण्याची गरज वाटू लागते. दीर्घकालीन शारीरिक आजार, क्रॉनिक इलनेसेस असतील, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा स्ट्रोक, पक्षाघात यासारख्या दीर्घकालीन आजारांमुळे देखील तणाव वाढतो आणि मेंदूतील न्यूरोकेमिकल संतुलन बिघडतं. याचा परिणाम म्हणून OCDची लक्षणं ही ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसू शकतात. संशोधनाअंती हे सगळे निष्कर्ष निघालेले आहेत. परिपूर्णता आणि अतिशुद्धता, मानसिक कारणं आपण जर तपासली तर परिपूर्णता आणि अतिशुद्धता आपल्याकडे हा प्रकार जास्त बघायला मिळतो. काही ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छतेची अत्याधिक आवड असते आणि हे OCDच्या अतिस्वच्छतेच्या स्वरूपात विकसित होऊ शकतं. म्हणजे कोणती गोष्ट आपण म्हणतो नाही का मर्यादेच्या बाहेर गेली तर मग ते सगळंच संतुलन बिघडतं. तर आपण अतिस्वच्छतेच्या मागे लागलो आणि त्यामुळं तुम्हाला मानसिक अस्वस्थता यायला लागली तर तुम्ही समजून जा की तुम्ही OCDच्या पहिल्या स्टेजपर्यंत पोचलेले आहात आणि वेळेतच त्यावरती उपाय करून घेणं गरजेचं आहे. सगळेच उपाय हे काही गोळ्या औषधांचे नाही आहेत. आपण मानसिकरित्या सशक्त असणे, व्यायाम करणं रोजचा, मग आपली मनोस्थिती चांगली ठेवणं, हॅप्पी राहणं, या पण साध्या साध्या उपायांनी OCDवरती मात करता येते. मनाचा थोडा निग्रह दाखवण्याची गरज असते.